टेन्स म्हणजे आपण प्रेझेंट टेन्स करणार आहात आज. टेन्स मध्ये आपण प्रेझेंट टेन्स करतोय. त्याच्यामध्ये आपण पहिले पाहिलं सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंटला मी फक्त प्री लिहितोय. ठीक आहे. याची वाक्यरचना आहे यस प्लस व्ही. इथे यस किंवा इएस कधी कधी लागते आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. दुसरी वाक्यरचना प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याची वाक्यरचना बघितलं सब्जेक्ट प्लस आय इज आर. ह्यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद लागते. त्याच्यानंतर वर्ब संघ आयएनजी लागते आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लागतं. त्याच्यानंतर तिसरा जो आपला प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ह्यामध्ये आपल्याला काय लागतो सब्जेक्ट लागतो, हॅव किंवा हॅज लागते, त्याच्यानंतर वर्बचं तिसरं रूप लागते आणि ओ लागतं. त्याचप्रमाणे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहायचं राहिलं. याची वाक्यरचना येते सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस वर्बचं तिसरं रूप प्लस बीन येतं. हॅव किंवा हॅज बीन वर प्लस आयएनजी लागते इथं आणि नंतर ओ लागतं. ठीक आहे. आता ह्या वाक्यरचना झाल्याच्या नंतर आपण प्रत्यक्ष एक्झाम्पलला सुरुवात करू. आता समजा मी एक सिंपल प्रेझेंट टेन्स एक वाक्य घेतलं. समजा आय टीच इंग्लिश. ठीक आहे. हे वाक्य घेतलं. ठीक आहे. हे कशाचं वाक्य आहे. आता इथे यस किंवा इएस कधी लागेल पहा. इथे यस किंवा इएस लागेल तर इथे तृतीय पुरुष एकवचनी असला तरच यस किंवा इएस लागेल, नाही तर यस किंवा इएस लागणार नाही. त्याच्यानंतर आपण समजा ही जर मी घेतलं असतं तर इथं यस किंवा इएस लागला असतं का. हो. इथं टीचचं झालं असतं टीचेस इंग्लिश. सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य होत. नंतर आपण कन्वर्ट करू प्रत्येक वाक्य. सिंपल प्रेझेंट टेन्सचे आपण काय वाक्य बघतो. समजा दे असलं असतं, दे अनेक वचनी आहे तर डे समोर टीच आलं असतं का टीचर्स आलं असतं. तर फक्त एक वचन असेल करता आणि आय सोडून तर मग यस किंवा इएस लागतं. इथं देच्या समोर हे एक वचन नाही अनेक वचन आहे त्याच्यामुळे दे टीच इंग्लिश. वीच्या समोर काय लागलं असतं वी टीच इंग्लिश. आम्ही इंग्लिश शिकवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण दुसरं वाक्य घेतलं असतं, हे एक वाक्य झालं. दुसरं वाक्य घेतलं असतं ही. आता प्लेच्या समोर यस किंवा इएस लागते का. हो लागतं कारण हे एक वचन आहे. ही प्लेज क्रिकेट. समजा दुसऱ्यातलं पहिलं वाक्य झालं, दुसऱ्यातलं दुसरं. हिचा ऐवजी आपण करता बदलला वी एक वचन आहे का अनेक वचन. तर वी अनेक वचन आहे तर वीच्या समोर काय लागते हा यस न लागता प्ले क्रिकेट. याच्यावर आधारित नक्कीच प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारला जातो. कुठे चूक जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला शोधायची राहते तेव्हा तुम्हाला असं ह्या प्रकारचे वाक्य येतात. तिथे यस किंवा इएस नसतं त्याच्यामुळे ते आपल्याला त्याचा एररचा भाग पण विचारतात आणि टेन्समध्ये पण हा भाग विचारला जातो. म्हणजे हा भाग सिंपल प्रेझेंट टेन्स हा बऱ्याचशा वेळेस तुम्हाला काय येतो परीक्षेला विचारल्या जाण्याची शक्यता असते. चला पुढचं घेऊत आपण. डे असलं तर काय असलं असतं प्ले आलं असतं का प्ले झालं असतं. तर डेच्या समोर काय आलं असतं आपलं प्लेच आलं असतं कारण डे हे अनेक वचन आहे. दे प्ले क्रिकेट. त्याच्यानंतर चौथं आय असलं असतं. आता
आय अनेक एकवचन जरी असलं त्याला आपण अनेकवचन म्हणून ट्रीट करतो. आयच्या समोर प्ले आलं असतं, प्ले झालं नसतं. आय प्ले क्रिकेट. समजा इथं महेश लिहिलं आपण महेश, महेश काय येणार मग? प्ले येता का प्लेज? एकवचन असल्यामुळे इथं प्लेज क्रिकेट. मग बॉय असलं असतं तर काय आलं असतं? बॉय, बॉय एक आहे का अनेक आहे? बॉय एकच आहे त्याच्यामुळं प्ले झालं असतं. त्याच्यानंतर पुढचं घेऊत आपण. बॉयच्या जागी बॉयज असलं असतं, बॉयज अनेकवचनी आहे. तर मग हे हा क जो वर्ब आहे तो एकवचनी आला असता. इथं यश लागलं नसतं. ठीक आहे. लागणार नाही. क्रिकेट येईल. ठीक आहे. जसं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स घेतलं, तसं आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहू. टेन्सचे काही वाक्य पाहू. आता हेच वाक्य पाहूत आपण. ही हिच्या समोर मग काय लागणार? आय मीज आर पैकी लागतं. काय लागतं? आता याची वाक्य रचना करताना आपण हेच वाक्य आपण घेऊ. ठीक आहे. आय मीज आर पैकी लागेल. तर इथं हिच्या समोर काय लागते? आय मीज आर पैकी इज लागते. ही इज आणि वर्ब संघ आयएनजी लागते. कंटिन्युअस मध्ये आयएनजी लागते वर्ब संघ. नेहमी लक्षात ठेवा. आयडेंटिफाय द टेन्स जरी असलं, जर वर्ब असेल तर सॉरी आयएनजी असेल वर्ब संघ तर ते कंटिन्युअस टेन्स राहते. नसेल तर मग तो कंटिन्युअस टेन्स नसतो. सोपं राहतं ओळखणं पण. तर ही इज प्लेइंग क्रिकेट. आपण समजूत हेच वाक्य घेऊ. देच्या समोर आय मीज आर पैकी काय लागणार? तर देच्या समोर दे आर प्लेइंग क्रिकेट. त्याच्यानंतर तिसरं वाक्य घेऊत आपण. ठीक आहे. तर तिसरं वाक्य घेऊ. वी एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. वीच्या समोर काय लागणार? वी आर लागतं. वी आर प्लेइंग क्रिकेट. चौथं वाक्य घेऊत आपण. ठीक आहे. वी आयच्या समोर काय लागते? आय मीज आर पैकी. तर आय एम प्लेइंग क्रिकेट. ठीक आहे. आता आपण दुसरं वाक्य घ्यायचं असेल. समजा आय एम रायटिंग लिहायचं असेल. मी आय एम रायटिंग अ लेटर लिहायचं असेल. तर आयच्या समोर आय एम लागते. आय एम रायटिंग वर्ब संघ आयएनजी अ लेटर. ही इज हिच्या समोर इज लागते. समजा ही तू नाचत आहे तर डान्सिंग. ठीक आहे. ऑन अ सॉन्ग एका गाण्यावर तो नाचत आहे असं आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर समजा शी शी इज समजा की ती काहीतरी काम करत आहे. शी इज तो वर्किंग लिहायचं. वर्किंग इन हाऊस घरामध्ये काम करते. दे देच्या समोर आय मीज आर पैकी काय लागणार? दे आर वर्किंग. आता बाकीचं वाक्य जसं असेल तुम्ही तसं लिहू शकता. ठीक आहे. तर हे झालं काही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे. आता थोडीशी पास्ट तुम्हाला जसं सांगितलं. आपण आता काय करू की एकाच वाक्यापासून आपण 4 वाक्य बनवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. समजा ही इज ही प्ले हा एकवचन असल्यामुळं प्लेज येते क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट. तर हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स.
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचं असेल तर मग वाक्य काय होणार? काय होणार वाक्य मग? ही एम इज आर पैकी काय लागणार? इज. पहा इथं वाक्याच नाही दिलं. एम इज आर पैकी इज लागले इथे. ही इज आणि त्याच्यानंतर वर्ब सांगा आयएनजी आहे. प्लेइंग क्रिकेट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचा असेल. ठीक आहे. हा सब्जेक्ट झाला, हा वर्ब झाला, हा ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इथं सब्जेक्ट है ही. आता हॅव ह्याच पैकी काय लागणार? हॅव लागणार का हॅज लागणार? तर ही हॅज लागते. ही समोर काय लागते? हॅज. ठीक आहे. एक वचन असेल तर हॅज लागते आणि अनेक वचन असलं तर हॅव लागते. ही हॅज प्लेइंग क्रिकेट. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचा असेल आपल्याला. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपण काय करतो? हिच्या समोर हॅज लागते. प्लेइंग ही हॅज बीन लागेल. काय लागेल नंतर? बीन. त्याच्यानंतर वर्ब संघ आहे यांची. प्लेच होईल प्लेइंग आणि ऑब्जेक्ट होईल क्रिकेट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर हीच्या जागी आपण दुसरं काही घेतलं. ठीक आहे. हीच्या जागी आपण घेतलं वी. पहा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय होते आपल्याला? वी यस आणि वर्ब येईल आणि ओ येईल. वी इथं यस यस लागणार नाही. ठीक आहे. यस यस लागणार का? अनेक वचन असल्यामुळे नाही लागणार. ही वी प्ले क्रिकेट. आता दुसरं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये एम इज आर पैकी काय लागणार? वीच्या समोर लागते वी आर प्लेइंग क्रिकेट. तिसरं वाक्य वी. आता हॅव किंवा हॅज पैकी लागेल. तर काय लागेल? हॅव लागेल का हॅज? वी च्या समोर हॅव लागते. वी हॅव प्लेड क्रिकेट. इथं आपलं चुकलं होतं. वी हॅव प्लेड क्रिकेट. त्याच्यानंतर चौथा आहे वी हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. असं आपलं. ठीक आहे. अजून एक वाक्य घेऊत आपण. एक दोन वाक्य घेऊ. ठीक आहे. आयच्या समोर लागते आय एम. आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट. आयच्या समोर आय एम लागेल. प्लेइंग क्रिकेट. आय च्या समोर हॅव लागते का हॅव लागते? तर आयच्या समोर हॅव लागते. आय हॅव प्लेड क्रिकेट. आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य दे. देच्या समोर काय ते प्ले येते का प्लेस? तर दे प्ले क्रिकेट. देच्या नंतर काय लागेल? तर आय इज आर पैकी काय लागणार? दे आर प्लेइंग क्रिकेट. दे हॅव ह्याच पैकी काहीतरी लागते. तर देच्या समोर हॅव लागते. हॅव प्लेड वर्बचं तिसरं रूप आणि क्रिकेट. दे हॅव बीन प्लेइंग क्रिकेट.
अशा प्रकारे आज आपण प्रेझेंट टेन्स पाहिलं. उद्या आपण दुसरा टेन्स घेऊ, पास्ट टेन्स, त्याच्यानंतर फ्युचर टेन्स. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपले येणारे व्हिडिओ पाहत जा, व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.